मी जाईन त्या क्षणी अजिबात म्हणू नका की तो निघून गेला. मी जाईन त्या क्षणी अजिबात म्हणू नका की तो निघून गेला. सूर्य मावळतो म्हणून त्याचं अस्तित्व कधी कमी होतं. किशोर कदम आणि विशाल भारद्वाज यांच्या लेखावर आधारित मौत तू एक कविता है. मृत्यू या विषयावर बोलायला आपल्याला भीती वाटत असते, पण जन्म आणि मृत्यू त्याच्यामधलं जगणं याची सांगड तुम्हाला या कार्यक्रमामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आज हे पाहताना मला इतकं रडू आलं. मला खूप साऱ्या इमोशन्स फील झाल्या आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल दॅट आय केम युअर आय सॉ दिस परफॉर्मन्स. मृत्यूचं, एखाद्या माणसाला मृत्यू दिसतोय आणि त्या मृत्यूचं तो प्रवास त्या माणसाच्या आयुष्यामध्ये कसा जातोय पुढे पुढे आणि माणूस कोणकोणत्या गोष्टींमधून जातोय, तुम्हाला मृत्यू नव्याने कळतो. तर असं झालं की शांत व्हायला होतं आणि ते त्यांचं सक्सेस आहे की काहीच नसतं. प्रयोग संपल्यानंतर एक शांतता असते ऑडियन्समध्ये. जाता जाता मी एवढंच म्हणेन की ह्या प्रयोगाबद्दल मी तुम्हाला काही सांगावं आणि मग तुम्ही ते ऐकून यावं, यापेक्षा तुम्ही या, अनुभवा, मग तुम्हाला कळेल की आम्ही का सांगतोय की या म्हणून. अपेक्षित नव्हतं, बट इट वॉज व्हेरी नाईस. आणि हे जे आहे यांचा कॉन्सेप्ट जो आहे मेन की मृत्यूला कसं काय तुम्ही सामोरे जावं किंवा त्याला एक्सेप्ट कसं करावं, वी शुड बी प्रॅक्टिकल. आणि कोविडनी नो डाऊट आपल्याला शिकवलं आहे. म्हणजे जगण्याआधी मृत्यू काय आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. खूप छान आणि सुंदर एक्सपिरियन्स होता. नमस्कार, मी कल्याणी साखळूणकर. आज मी एक प्रयोग पाहिला आहे, मौत तू एक कविता है, आणि त्याचे कलाकार आज इथे उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे की ही संकल्पना कशी तयार झाली आणि प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचावं किंवा का पोहोचावं ते मी आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. नमस्कार, मी या कार्यक्रमाचा दिग्दर्शक आहे आणि त्यात कामही करतोय. मृत्यू या गोष्टीला घेऊन माझ्या मनात किंवा आपल्या सगळ्यांच्या मनात लहानपणापासून एक भीती असते. त्याला क्लोजर नव्हतं मिळत. कोणाचाही मृत्यू झाला की एक वेगळी एक भीती वाटत राहायची. आपल्या आजूबाजूची जवळची माणसं गेल्यानंतर काय होईल असं काहीतरी लहानपणापासून आपल्याला काही ना काहीतरी असे प्रश्न पडत असतात. पण 2022च्या दरम्यान एक लेख किशोर सरांचा माझ्या वाचनात आला. त्याचं अभिवाचन करायचो माझं. एक धर्मराज पाटील नावाचा एक आमचा मित्र आहे, त्याची गोष्ट आहे. तर ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं हेही माझ्या डोक्यात होतं. आणि मग त्यानंतर इरफान खान वरती विशाल सरांनी लिहिलेला एक लेख आहे, तोही माझ्या वाचनात आला. आणि मग या दोन गोष्टींना घेऊन आपल्याला काय करता येईल, तर तुम्ही मृत्यू या धाग्यात दोन गोष्टींना बांधलेला आहे. त्यातनं एक असा मेसेज देण्याचा प्रयत्न आहे की मृत्यूला घाबरू नका, एक पाऊल पुढे या, त्याच्याशी भिडूया, म्हणजे आपल्यातले काही कॉम्प्लेक्सेस कमी होण्याला मदत होईल. मृत्यू म्हणलं की आपल्याला एखाद्या प्रकारची भीती किंवा भय असतं. तर ह्या कार्यक्रमामध्ये मृत्यू म्हणजे एक प्रकारचं सेलिब्रेशन आहे. हा पर्स्पेक्टिव्ह घेऊन आम्ही हा कार्यक्रम मांडण्याचा प्रयत्न करतो. तर माझी खरंच इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी नक्की या, हा अनुभव घ्या आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा नक्की, प्लीज. हा कार्यक्रम कसा पोहोचावा लोकांपर्यंत किंवा कसा पोहोचायला हवा, तर त्यासाठी मग आम्ही एक पहिली तर ही गोष्ट की आम्ही असं ठेवलं की घराघरात करू. म्हणजे ऑडियन्सला आपण थिएटरला बोलवण्यापेक्षा आपण ऑडियन्सपर्यंत पोहोचू. मग घराघरात प्रयोग अरेंज करू, अशा वेगवेगळ्या जागांवरती अरेंज करू आणि स्वेच्छामूल्य आम्ही प्रयोग करतो याचे. हा प्रयोग पाहून इंटिमेट थिएटर ही संकल्पना मला जरा जास्तच आवडली. म्हणजे कलाकारांच्या इतक्या जवळून तुम्ही त्या प्रयोगाचा आनंद घेत असता, त्यामुळे प्रत्येक भावना अधिक तीव्रतेने जाणवते. या प्रयोगाचं आयोजन टीम मोरिया कंपनी करते. या प्रयोगाला स्टेज, नेपथ्य किंवा थिएटरचं कोणतंच बंधन नाही. हा प्रयोग अगदी तुमच्या घरातही सादर होऊ शकतो. त्यामुळे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा.